गुडघे सुजणे, कंबर पाठ मान दुखणे, मणक्याची चकती सरकणे, झीज होणे, हातापायांना मुंग्या येणे, संधिवात, आमवात, फ्रोझन शोल्डर किंवा पॅरालिसिस या सगळ्या वेदनांवर आता आयुर्वेदिक उपाय. विजयी भव आयुर्वेद. गुडघे व मणक्यांच्या विकारावर विशेष आयुर्वेदिक उपचार केंद्र. नेवरी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. पुणे त्रिमूर्ती चौक, धनकवडी. मुंबई दादर पश्चिम. आजच संपर्क करा. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. विधान भवनात शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आमदार गोपीचंद पडळकर चांगलेच भडकलेले दिसून आले. खुर्च्या उभवणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच फैलावर घेतले. काय म्हणाले आमदार गोपीचंद पडळकर पाहूयात आपण. कारण आता शेतकरी अडाणी लोकांची राहिली नाही. कारण मी ज्या भागातून येतोय तिथं डाळिंबाची मोठी शेती आहे, द्राक्षाची मोठी शेती आहे. इतके टॅलेंटेड शेतकरी आहेत. करोड 2-2, 3-3, 4-4 कोटी रुपये पर्यंत उत्पादन घेणारे शेतकरी माझ्या भागातले आहेत. खंजोडवाडी सारखं छोटं गाव आहे आटपाडी तालुक्यामध्ये. बोंबेवाडी सारखं गाव आहे. सांगोला तालुक्यातलं आजनाळे नावाचं गाव आहे. मला वाटतं एबीपी माझाला खूप मोठी स्टोरी त्या गावात केली होती. सगळे गावात जे बंगले दिसत आहेत ते फक्त डाळिंबावरती आहेत. हे शेतकरी काही उगाच यशस्वी झाले नाहीत. त्यांनी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला आहे. स्वतः त्यामध्ये तज्ञ झाले. हे कृषी विद्यापीठवाले म्हणजे मी अध्यक्ष महोदयांची माफी मागतो. 8-8, 10-10 वर्ष रोग येऊन झाले, 20-20 वर्ष रोग येऊन झाले. अजून त्यांचं संशोधन सुरू आहे. शेकडो कोटी रुपये खर्च करतायत. मग तिथं काय करताय तुम्ही? तुमच्याकडे संशोधन होत नाही. हे शेतकरी गावाकडे राहून वेगवेगळे प्रयोग करून त्या रोगावरती उपचार करतायत, चांगली शेती करतायत. बिब्या नावाचा रोग आला, मर नावाचा रोग आला. यांना तिथं काही करता आलं नाही कृषी विद्यापीठातल्या तज्ञ लोकांना. अरे तुम्ही सरकारचा पगार घेता, तुम्ही तिथं खुर्च्या उभवताय आणि ह्याच्यावरती तुम्ही संशोधन करू शकत नाही. याचा सुद्धा विचार सरकारनं करण्याची आवश्यकता आहे. कुठल्या कृषी विद्यापीठाला आतापर्यंत किती पैसे दिले दरवर्षी आणि या तंत्रज्ञानामध्ये त्यांनी काय भर पाडला, कुठल्या रोगावरती कुठला उपचार काढला. एक 20-20 वर्ष रोग येतो त्याच्यावरती तुमच्याकडे उपचार निघत नाहीत. माझ्या गावाकडे राहणारा शेतकरी जो कृषीचा पदवीधर नाही परंतु त्या शेतीमध्ये त्याच्या बघितलं तर दृष्ट लागल अशा पद्धतीची शेती तो करतोय. त्याला याचा फायदा होईल. हे तंत्रज्ञान जे नवीन आलेलं आहे त्याचा फायदा त्या लोकांना होईल. आणि म्हणून राज्य सरकारचं मी विशेष अभिनंदन करतो की त्यांनी ही जे टेक्नॉलॉजी आणलेली आहे त्याच्यासाठी जे काही सरकारकडून लागल ते देण्याची आवश्यकता आहे. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.